सखुला ये ये रे ये ये ये. सखूला बोलवायला मला सांगितलं होतं. कधी? विषय तर गंगीचा चालला होता. सखूचा विषय पण नव्हता. हा, म्हणजे आम्ही काय बोलत होतो याबद्दल दिगूला काय रचून सांगावं याच्याबद्दल काहीतरी शक्कल लढवण्यासाठी रमाईला वेळ हवा होता. रागवल्यात. काय झालं सासूबाई? कशासाठी बोलवलत? सांगते ना. सखू, दिगू, यमुना, मला सांगा, आपल्या घरावरचं नरपशूचं मोठं संकट का टळलं? का? तर सखूनं त्या दिवशी देवीचं अखंड कुंकुमार्चन केलं होतं म्हणून. काय? हो. नाही म्हणजे आपणही त्याच दिवशी देवीला गेलो होतो. देवीचं दर्शन घेतलं, ओटी भरली, साकडं घातलं. त्याचाही हा परिणाम आहेच, आहे की नाही? हो सासूबाई. नाही म्हणजे गुरु झिंगरोबा आणि बाबाजींचे आशीर्वाद आहेतच, पण देवीचाही आशीर्वाद होता. तेव्हा तुम्ही आता जोड्यानं देवीच्या दर्शनाला जा. तिची ओटी भरा, साकडं घाला आणि तिचे आभार माना. हा, आत्ताच्या आत्ता निघा, चला. अरे रमाई, अगं पण पेढीवर काम आहेत मला. आला मोठा पेढीचं कौतुक सांगणारा. सखूच्या मागे मागे सासरी जातोस, पाडव्याला रावळात जातोस. तुला काय वाटलं मला समजणार नाही? वसुलीला जातोस अशी चिठ्ठी आमच्यासाठी ठेवून सखूला भेटायला गेलास ना? हा, चला चला, तुम्ही निघा, तयारीला लागा, निघा. हो रमाई, चल सखू. रमाई, अगं हे काय केलंस तू? काही नाही, औदसेला घरापासून लांब ठेवलं ग. आता का ते विचारू नकोस. तू जाऊन त्यांच्यावर लक्ष ठेव. ते गेले ना की लगेच येऊन मला सांग. बाकी काहीही विचारू नकोस. डोळे उघडे ठेवून फक्त बघ. जा. ए गंगे, मी कोण आहे? मी कोण आहे? मालकीनबाई. आणि अग्निशुद्धी? अग्निशुद्धी. अग्निशुद्धी का कायचं म्हणत होतीस ना तू? अगं, अग्निशुद्धी कधी नव्हतंच, मग तुला कसं ठाऊक? आणि आपल्याला जे आठवत नाही ना त्याचा गवगवा करायचा नाही, तोंडातून काढायचंच नाही ते. समजलं ना? होय, समजलं. पर ते एकदा सांगून कळत नाही का ग तुला? अग्निशुद्धीत काही नव्हतंच, मग कशाला आठवायचं? हा? आणि आणि काय ग, पुन्हा खरकटी आणि धुतलेली भांडी एकत्र केलीस ना?
रोज रोज तुझं हे वागणं आम्ही खपून घेणार नाही हा, चालणारच नाही. आत्ताच अद्दल घडवते तुला. चल चल तू माझ्या बरोबर चल. ये चल चल तू चल, दाखवतेस मी तुला. चल. जाऊ बाई, हो काय झालं? तुमच्यापर्यंत पोचावं असं काही झालेलं नाहीये. तुम्ही निवांत रांधा वाढा आणि केव्हा गिळायचं ना तेवढंच बघा.